जाड मुलींनी आणखी जाड दिसू नये किंवा बारीक मुलींनी आणखी बारीक दिसू नये यासाठी जर आपण काही टिप्स फॉलो केल्या तर आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ज्या मुली थोड्याशा बारीक असतात त्यांनी कसे कपडे वेअर करायचे। तुम्ही खूपच बारीक असाल आणि कपडे घातल्यानंतर एकदम असे विचित्र असा लुक येत असेल तर असा विचित्र लुक येऊ नये त्यासाठी आपण कुठली हेअरस्टाईल करावी, कशा प्रकारचे आउटफिट वेअर करावे, मेकअप कसं करावं, ज्वेलरी कशी कॅरी करावी याचा संपूर्ण व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे। अतिशय बारीक बारीक गोष्टी मी त्यामध्ये नमूद केलेल्या आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल। मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आपण जर थोडंसं बारीक असू तर अशा वेळी आपण कसे कपडे निवडावे। तर या व्हिडिओचे मी 2 पार्ट करणार आहे। तर पहिल्या पार्टमध्ये आपण बघणार आहे आपल्या आउटफिटची नेक आणि स्लीव्ज ह्या कशा प्रकारच्या असाव्या, कुठल्या नेकलाईन आपण घातल्या पाहिजे। अर्थातच आपण बारीक असलो की आपली इच्छा हाडे दिसायला लागतात, तर अशा वेळी आपली नेक हे जास्त व्हिजिबल होणार नाही अशा आपण नेकलाईन निवडायला पाहिजे। क्लोज नेकलाईन्स, कॉलर्ड नेकलाईन्स यांसारख्या नेकलाईन्स असलेले जर आपण कुर्तीज किंवा टॉप वेअर केले तर त्यामध्ये आपला हा पोर्शन जास्त व्हिजिबल होत नाही आणि मग त्यामुळे इथे हाडं वगैरे असे आपण खूप बारीक आहे असंही दिसत नाही। अशा जर आपण नेकलाईन्स निवडल्या तर त्या आपल्यावर खूप छान दिसते आणि त्यामध्ये आपण एकदम असं हाडकूड वगैरे काहीच दिसत नाही। त्याऐवजी तुम्ही व्ही नेकलाईन अवॉइड करा। आणि सपोज एखाद्याला आवडतही असेल डीप नेकलाईन किंवा व्ही नेकलाईन तर अशा वेळी एखादा नेकलेसचा सेट वेअर करा जेणेकरून तो पोर्शन व्हिजिबल होणार नाही। तर आता नेकलाईन्स झाल्या तर स्लीव्ज आता आपण कशा निवडायच्या। ज्या अशा खूप फुगलेल्या स्लीव्ज आहेत, वाईड स्लीव्ज आहेत त्या आपण वेअर करू शकतो। 3/4 स्लीव्जसुद्धा छान दिसतात, फुल स्लीव्ज छान दिसतात। त्याचबरोबर स्लीवलेस घातलं तरीही आपण त्यामध्ये काही हाडकुडं वगैरे दिसत नाही, कारण स्लीवलेस घातलं की हा जो पोर्शन राहतो तो खूप असा भरलेला दिसतो, त्यामुळे मग आपण त्यामध्ये खूप असं स्किनी बारीक दिसत नाही, थोडंसं व्यवस्थित लुक आपल्याला येतो। ज्या एल्बोपर्यंत साधारणतः ज्या इतक्या अशा स्लीव्ज असतात त्या घालणे तुम्ही अवॉइड करा, त्यामुळे आपण खूप बारीक दिसतो। आता स्लीव्ज कशा निवडायच्या आणि नेकलाईन्स कशा निवडायच्या याची समज तर आपल्याला आलेलीच आहे, पण त्याचबरोबर आता आपण कुठल्या प्रकारच्या कुर्त्या स्टाईल करायच्या ते बघूया। तर पहिली आहे अनारकली। स्किनी मुलींसाठी अनारकली कुर्ती ही खूप बेस्ट आहे। त्यामध्ये खूप लेयर्ड असतात, खूप असा घेर असतो, त्यामुळे ते छान दिसते। आणि इथे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटेल, जेव्हा आपण कुठल्याही प्रकारची कुर्ती ड्रेस आपल्यासाठी सिलेक्ट करतो त्यावेळी आपण नेकलाईन आणि ज्या आपल्या स्लीव्ज आहेत यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे। अनारकली कुर्तीसोबत जर आपण केस मोकळे ठेवले तर खूप असं भरलेलं लुक आपल्याला येते। या उलट जर आपण केस एखादी त्याची पोनीटेल केली किंवा केस बांधून घेतले तर अशा वेळी आपली जी बॉडी फ्रेम आहे ती खूप पातळ दिसते आणि मग आपण आणखीच बारीक दिसायला लागतो। तर हे सगळं टाळण्यासाठी अनारकली कुर्ता तुमच्यासाठी बेस्ट आहे। त्याचबरोबर स्ट्रेट ए लाईन जी कुर्ती आहे तेही छान दिसते, परंतु जेव्हा आपण स्ट्रेट ए लाईन कुर्ती आपल्यासाठी सिलेक्ट करतो त्यावेळी फॅब्रिकवर लक्ष देणं खूप महत्त्वाचं असते। कॉटन, सिल्क या फॅब्रिकपासून बनलेल्या ए लाईन कुर्ती तुम्ही परचेस करू शकता। त्याचबरोबर कॉटन आणि सिल्क याचं कॉम्बिनेशन असलेल्या कुर्तीसुद्धा छान दिसतात। जॉर्जेटचं फॅब्रिकसुद्धा स्किनी मुलीच्या अंगावर खूप छान दिसते, परंतु शिफॉनचं फॅब्रिक हे तेवढं उठून दिसत नाही, त्यामुळे शिफॉनचे फॅब्रिक असलेल्या ए लाईन कुर्ती आपण टाळायला पाहिजे। प्लाझोज कॅरी करू शकतो, खूप छान असं कॉम्बिनेशन तयार होते, लुकही अतिशय छान दिसते। ए लाईन कुर्तीसोबत आणखी एक विशेष म्हणजे लॅगीज घालणे अवॉइड करा। लॅगीजमध्ये आपले पाय खूप पातळ दिसतात आणि कुर्तीसुद्धा अशी सरळ स्ट्रेट असते, त्यामुळे मग आपण खूपच बारीक दिसायला लागतो। त्याऐवजी तुम्ही एखादा बॅगी जीन्स घातला किंवा स्किनी जीन्ससुद्धा कॅरी केला ए लाईन कुर्तीसोबत तरीसुद्धा छान दिसते। तिसरी म्हणजे पेप्लम कुर्ती। तर आता पेप्लम कुर्ती म्हणजे जो आपल्या पोटापर्यंतचा भाग असतो तो फिट असतो आणि मग बाकीचा जो असतो तो थोडासा असा घेरदार किंवा त्याला फ्रिल वगैरे असतात। अशा कुर्त्या आज तुम्ही मार्केटमध्ये बघितलेल्या असेल आणि जर तुमच्या लक्षात येत नसेल तर मी इथे एक पेप्लम कुर्तीचा फोटो लावेल जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल की कशा प्रकारची कुर्ती आपण वेअर करायला पाहिजे। ती कुर्ती वरून फिट असते आणि खाली त्याला असे लेयर असतात। शॉर्टमध्ये किंवा लॉंग टाईपमध्ये सुद्धा ही कुर्ती मिळू शकते। पेप्लम कुर्ती ही प्रत्येक बॉडी टाईपवर मॅच होते। यासोबत आपण जीन्स कॅरी करू शकतो, प्लाझो कॅरी करू शकतो, अतिशय छान असं लुक तयार होते। त्याचबरोबर श्रगसुद्धा अतिशय छान दिसते। नंतरची जी आहे ती म्हणजे स्ट्रेट कुर्ती। आता स्ट्रेट कुर्तीसोबत पॅन्ट, लॅगीज हे घालणे अवॉइड करा। त्यासोबत तुम्ही आपण जे लेयरवाले खूप घेरदार असे प्लाझो असतात ते कॅरी करू शकतो। आपण खूप बारीक दिसू नये यासाठी आपण आपल्या ज्या कुर्तीज किंवा आउटफिट आहे त्यावर आपण कशी प्रिंट निवडायची, तर साधारणतः मोठ्या आकाराची प्रिंट आपण आपल्या आउटफिटवर निवडायची। काही एम्ब्रॉयडरी असलेली जी प्रिंट असेल तेही स्किनी मुलींसाठी अतिशय छान दिसते। ज्या काही प्रिंट असल्या त्या जर हॉरिझॉन्टल लेअरमध्ये असल्या तर त्याही छान दिसतात। पण तुम्हाला स्किनी मुलीचा याहीपेक्षा आणखी डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा, तिथे तुम्हाला
तुमचे प्रत्येक डाऊट्स क्लिअर होतील. तुम्हाला स्किनी मुलींबाबतच्या कपड्यांविषयी अगदी छोटी जरी गोष्ट असली तरी तेही लक्षात येईल. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.